लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणाऱ्या जगात जर कोण असेल तर तुमची आई, तुमचे वडील. पोरींची तर हसायची, रुसायची, फुगायची, भांडायची, चिडायची, रागवायची, सगळी जागा जर कोणती असते ना, त्यांची आई असते. दिवसभर एकदा तर आई सोबत बोलायचं असतं. आई सगळं तुमचं ऐकते, पण कधीतरी आईचं एक वाक्य तुम्ही कान देऊन ऐकलं पाहिजे. कधीतरी आई नकळत म्हणते, बाई आम्ही आहोत ना, तोपर्यंत येत चला. त्या दिवशी हातातली कामं ठेवा आणि भेटून घ्या. ढगाड गेलेला सूर्य परत बघायला मिळतो, मातीआड गेलेली माणसं परत पाहायला मिळत नाही. तुम्ही माहेरी गेलात, आई पटकन उमऱ्यापाशी येते, भाकरीचा तुकडा वळून टाकते, पाणी वळून टाकते, जवळ घेते, बोटं मोडते, तिची ओढ तुमच्या गालावर लावते. 2 दिवस तुम्ही माहेरी थांबलात आणि 3ऱ्या दिवशी जायला निघालात. तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? शेंगा घेऊन जा, दूध घेऊन जा, भाजी घेऊन जा, पापड करून ठेवले, लोणचं घालून ठेवलंय, कुरड्या करून ठेवल्या, वडे तोडून ठेवले. सासरी सगळं मिळतं, पण आईला वाटतं पोरीची पिशवी रिकामी जाऊ नये. आपलं बालपण कधी संपतं माहिती? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कॉलेजला गेल्यावर संपतं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. दादा, बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं.